नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहू शकता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींसंदर्भात हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय. पाहू शकता 92 लाख महिलांना आज पैसे मिळणार आहेत. त्या संदर्भाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 92 लाख महिलांना कसे पैसे मिळणार आहेत, टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत किंवा काय मिळणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्यांना या ठिकाणी पैसे मिळणारच आहेत. त्यासोबतच ज्या महिलांना अगोदर त्या ठिकाणी पैसे मिळाले त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. त्यासोबतच पुढे पाहू शकता बघा अजून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी बघा. बहिणीच नव्हे तर लेकीलाही पैसे. बघा ही खूप महत्त्वाची बातमी आहे. बहिणीच नव्हे तर लेकीलाही आता पैसे मिळणार आहेत. त्या संदर्भाची मोठी बातमी घेऊन आलो आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला मिळत असते. तर सर्व माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भाचा मोठा निर्णय घेतलेला आहे. आता या निर्णयाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया आणि लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहाय्याने नेहमीच पाहत असतो. खरी माहिती आपली असते. पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा 92 लाख बहिणींच्या खात्यात आज आणि उद्या रक्कम. बघा 92 लाख महिलांना पैसे आज आणि उद्या मिळणार आहेत. त्याची माहिती आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज. विधानसभेला महायुतीचा या जिल्ह्यांवर त्या ठिकाणी सर्वाधिक फोकस आहे. तर बघा कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांवर सर्वाधिक फोकस आहे. त्या जिल्ह्यातील महिलांना लवकरात लवकर पैसे मिळावे हा देखील फोकस त्या ठिकाणी असणार आहे. तर त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. तुम्ही त्या जिल्ह्यांमधून आहात का ते देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर बघा 92 लाख महिलांना आज आणि उद्या रक्कम मिळणार आहे. त्यामध्ये ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्या महिलांनी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. सर्वच महिलांनी कमेंट्स करून सांगायचं आहे. तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती असणार आहे. त्यासोबतच पुढे आपण पाहणार आहोत बघा बहिणीच नव्हे तर लेकीलाही पैसे. त्या संदर्भाची देखील मोठी आणि आनंदाची बातमी आहे. ती देखील आपण पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांना लगेचच विनंती करतोय संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती कळून जाईल. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची उद्या म्हणजे शनिवारी त्या ठिकाणी शेवटची मुदत असून आत्तापर्यंत राज्यातील 2,26,07,000 लाडक्या बहिणींना अर्ज केलेले आहेत. बघा 2,26,07,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले आहेत. त्यातील 1,34,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3,000 रुपये वितरित केले असून आणखी 92 लाख महिलांना गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच आगामी 2-3 दिवसात लाभ मिळेल असे सांगण्यात आले. तर बघा या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली कळतं आहे की अजूनही 92 लाख महिलांना जे काही पैसे ते वाटप केले जाणार आहेत, पैसे मिळणार आहेत. त्यामुळे महिलांनी घाबरून जायचं नाही आहे. पैसे आले नाहीत म्हणून काळजी करायचं नाही. तुम्हाला देखील पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. फक्त कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर आलेले नसतील तर नाही लिहून पाठवायचे बिनधास्तपणे आणि आले असतील तर बिनधास्तपणे हो लिहून पाठवा. पुढचा हप्ता तुम्हाला कधी मिळेल त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. ठीक आहे. आता तुम्हाला 3,000 रुपये मिळालेले आहेत. पुढच्या हप्त्याला तुम्हाला किती रक्कम मिळेल ते देखील माहिती आपण पाहणार आहोत. आता बघा पुढे महत्त्वाची माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा महत्त्वाची माहिती अशी आहे, राज्यातील महायुती सरकारला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पुन्हा सत्ता मिळू शकते असा अनेकांना विश्वास आहे. त्यामुळे सुरुवातीला योजनेतून अर्ज करताना लागू केलेले नियम व अटी पुन्हा 4 वेळा शासन निर्णय बदलून शिथिलता करण्यात आल्या. आता बघा भंडारा, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, मुंबई शहर, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, वाशिम या 11 जिल्ह्यांमधून 2 ते 4 लाखांच्या आतच अर्ज आहेत. बघा या जिल्ह्यांमधून तुम्ही आहात का? तुम्ही ज्या जिल्ह्यामधून आहात ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर तुम्ही भंडारामधून असाल तर भंडारा लिहून पाठवा. धाराशिवमधून असाल तर धाराशिव लिहून पाठवा. गडचिरोलीमधून असाल तर गडचिरोली कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. गोंदियामधून असाल तर गोंदिया, हिंगोलीमधून असाल तर हिंगोली, मुंबई शहर, नंदुरबार, रत्नागिरी ज्या जिल्ह्यातून तुम्ही आहात ते जिल्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. तर बघा या पार्श्वभूमीवर कमी अर्ज प्राप्त जिल्ह्यांच्या तुलनेत 5 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त 25 जिल्ह्यांवर महायुतीकडून सर्वाधिक फोकस केला जात आहे. आता यामध्ये बघा या प्रत्येक महिलांची मोबाईल क्रमांकासहित माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे योजना दूत व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन विधानसभेचा जो काही प्रचार आहे तो केला जाऊ शकतो. योजनेची सध्याची स्थिती काय, एकूण किती अर्ज आलेले तर पाहू शकता. बघा
2,26,06,917 अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत. लाभ मिळालेल्या बहिणी किती आहे तर 1,34,00,000 बहिणींना या ठिकाणी लाभ मिळालेला आहे किंवा अजूनही मिळत आहे. आत्तापर्यंत रक्कम वितरित झालेली किती आहे तर बघा 4,020 कोटी रक्कम या ठिकाणी वितरित झालेली आहे. आत्तापर्यंत 4,020 कोटी रक्कम त्या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे. लाभाच्या प्रतीक्षेतील किती महिला आहेत तर 92 लाख महिला लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. तुम्ही देखील लाभाच्या प्रतीक्षेत आहेत का? म्हणजेच काय तर तुम्हाला अजून लाभ मिळालेला नाही का तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवू शकता. म्हणजेच तुम्ही देखील लाभाच्या प्रतीक्षेत आहेत असं त्या ठिकाणी कळू शकतं. आता बघा महायुतीचे या 16 जिल्ह्यांवर विशेष लक्ष असेल. कोणकोणते 16 जिल्हे आहेत बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 2,26,00,000हून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. त्यात सर्वाधिक अर्ज पुण्यामध्ये सर्वाधिक अर्ज आलेले आहेत बघा. 16,95,000 अर्ज या ठिकाणी पुण्यामधून आलेले आहेत. त्यानंतर नंबर लागतो नाशिकचा. नाशिकमधून 13,07,000 अर्ज आलेले आहेत. मुंबईमधून 11,84,000 अर्ज आलेले आहेत. नगरमधून 10,87,000 अर्ज आहेत. नागपूरमधून 9,65,000, सोलापूरमधून 9,65,000, कोल्हापूरमधून 9,44,000, जळगावमधून 8,98,000, छत्रपती संभाजीनगरमधून 8,73,000 यासह अमरावती, बीड, बुलढाणा, नांदेड, सांगली, सातारा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 6 ते 7.5 लाखांपर्यंत अर्ज भरले गेलेले आहेत. तर तुम्ही ह्या जिल्ह्यांमधून देखील असाल. नंदुरबारमधून असाल तर नंदुरबार लिहून पाठवा. नागपूरमधून असाल तर नागपूर, सोलापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, अमरावती, बीड, बुलढाणा तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत अडचणी तर बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. त्या संदर्भाची देखील जी काही महत्त्वाची माहिती आहे ते आपण त्या ठिकाणी पाहिलेलीच आहे. आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे बहिणीच नव्हे तर लेकीलाही पैसे मिळणार ती आपण बातमी या ठिकाणी पाहत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता. संपूर्ण माहिती आपण खरी आणि पुराव्याच्या सहाय्यात पाहत असतो. बघा बहिणीच नव्हे लेकीही होणार मालामार. लेक लाडकी योजनेत मिळणार घसघशीत रक्कम. नेमकी काय आहे योजना तर बघा बहिणींना या ठिकाणी 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जात आहेत सरकारतर्फे. त्याच पद्धतीने लेकींनाही आता पैसे दिले जाणार आहेत लेक लाडकी या योजनेच्या माध्यमातून. तर संपूर्ण माहिती बघा आपण या ठिकाणी पाहूया. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारकडून अनेक घोषणा करण्यात आल्या. लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यानंतर सरकारने लाडका भाऊ योजनेचीही घोषणा केलेली आहे. त्यानंतर बघा आता महत्त्वाची माहिती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. पण त्यापूर्वीच राज्यातील मुलींसाठी ही एक योजना सरकारने या ठिकाणी जाहीर केलेली आहे. यामध्ये बघा त्याअंतर्गत घसघशीत रक्कमही मिळते. या योजनेनुसार एखाद्या घरात मुलीने जन्म घेतला तर ती 18 वर्षांची होईपर्यंत तिला 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात येतात. बघा ही योजनेची तुम्हाला माहिती होती का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही योजना माहिती नसेल तर तुम्ही माहिती नव्हती असं लिहून पाठवा आणि जर माहिती असेल तर माहिती होती असं देखील लिहून पाठवा. या योजनेची अधिक माहिती तुम्हाला हवी का तर त्या संदर्भाचा देखील व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं. आता नेमकी ही योजना काय आहे त्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. बघा लेक लाडकी योजना. राज्य सरकारने महिलांसाठी या आधीपासूनच अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेपूर्वी लेक लाडकी ही योजना सुरू केली होती. मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये रक्कम प्रदान करण्याची ही योजना आहे. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला ही अर्थसहाय्य राज्य सरकारकडून देण्यात येते. बघा तारीख लक्षात घ्या. 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेला जी काही मुलगी असेल कन्या असेल त्यांना ह्या ठिकाणी अर्थसहाय्य राज्य सरकारकडून देण्यात येते. कोणत्या टप्प्यावर किती पैसे मिळणार बघा. मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये या कुटुंबाला मिळणार आहेत. लगेचच जन्म झाल्यानंतर ही मुलगी पहिलीत गेली की 6,000 रुपये मिळतील. 6वीत गेली की 7,000 रुपये मिळणार आहेत. तसंच पुढच्या शिक्षणासाठीही सरकारकडून पैसे दिले जातील. ही मुलगी 11वीत गेली ती 8,000 रुपये दिले जातील. तर वयाचे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये सरकारकडून दिले जातील. अशा पद्धतीने 1,01,000 रुपये लेक लाडकी योजनेमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आता यामध्ये अटी काय आहेत तर 1 एप्रिल 2023 या दिवसानंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सरकारने विशेष योजना आखलेली आहे. पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना ही योजना लागू होते. ज्या कुटुंबातील मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तसंच या कुटुंबाचं बँकेत खातं असणं आवश्यक आहे. मुख्य म्हणजे या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावं. पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. अर्ज कसा भरायचा आहे तुम्ही जिथे राहता तिथल्या अंगणवाडीत तुम्ही अर्ज करू शकता. या अर्जात वैयक्तिक माहिती भरावी लागेल. मोबाईल नंबर, रहिवासी पत्ता, मुलींची माहिती, बँक खात्याची माहिती देऊन हा अर्ज तुम्हाला करता येऊ शकतो. कोणती कागदपत्रं लागतील तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यामध्ये ज्या मुलीचा जन्म झाला असेल तर त्या जन्माचा दाखला, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला लागेल, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र,
पालकांचं आधार कार्ड लागेल, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजेच बँक पासबुकची झेरॉक्स लागेल, रेशन कार्ड असेल पिवळं अथवा केसरी रेशन कार्ड त्याची त्या ठिकाणी झेरॉक्स, मतदान ओळखपत्र, लाभार्थीचा शाळेचा दाखला, मुलीचा अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झाले नसल्याने आवश्यक आहे. बघा, जर 18 वर्षानंतर म्हणजे शेवटचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल 75,000चा, तर मुलीचा विवाह जो आहे तो झालेला नसणे आवश्यक आहे, तर तुम्हाला लाभ मिळू शकतो. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी मोठ्यातले मोठे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.